कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील दौलतवाडीमध्ये एक गवा विहिरीत पडलाय। रेडा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। गावाजवळील राजू गणपती कानडे यांच्या खोल विहिरीत हा गवा रेडा पडला। गव्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग आणि ग्रामस्थांकडून तातडीचे प्रयत्न सुरू आहेत। क्रेन दोरखंडाच्या मदतीने गवारेड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। दृश्य आपण सध्याही बघू शकतो। हा गवारेडा सध्या विहिरीमध्ये पडलेला आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांकडून आणि वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। आणि या गवारेड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी सध्या केलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, नेमका कशामुळे हा गवा विहिरीमध्ये पडला आणि सध्या त्याला बाहेर काढण्याचे कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत? गौरी, आज सकाळी ही घटना जी आहे ती समोर आलेली आहे। कागल तालुक्यातील दौलतवाडी या ठिकाणी एका विहिरीमध्ये हा गवा जो आहे तो या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळते। तर एका शेतकऱ्याला याबाबत माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी गावकरी देखील जमा झाले आणि गावकऱ्यांनी या गव्याला बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न केले, मात्र गवा पूर्ण क्षमतेनं वाढलेला या ठिकाणी असल्यामुळं त्याला बाहेर काढणं तितकं सोपं नाही। मात्र या संदर्भात त्यांनी तात्काळच आता वन विभागाला माहिती दिलेली आणि वन विभाग देखील त्या ठिकाणी क्रेन आणि दोरखंडाच्या साह्यानं या गव्याला जे ते बाहेर त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मात्र आपण ही दृश्य पाहतोय, एका विहिरीमधले पडलेला हा गवा आहे आणि त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी जी आहे ती या ठिकाणी केली। मात्र काही वेळात ह्या गव्याला बाहेर देखील काढलं जाईल अशी माहिती जी आहे ती वन विभागाकडून दिली जाते। मात्र एक दुर्दैवी घटना म्हणजे अशा पद्धतीच्या अनेक घटना या ठिकाणी घडत असतात। मात्र त्या ठिकाणी मदत जी आहे ती करण्यासाठी देखील तात्काळ सुविधा उपलब्ध होत नाहीत। मात्र या ठिकाणची सुविधा जी आहे ती तात्काळ उपलब्ध झालेली, त्या ठिकाणी वन विभाग देखील पोहोचलेला आहे आणि गव्याला त्या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। गौरी, हो, नक्कीच शेखर, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सध्या गवारेड्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। अनेक खरं तर सकाळची घटना आहे ज्यावेळी हा गवारेडा विहिरीमध्ये पडलेला होता। सध्या त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत।